यापेक्षा आदित्य ठाकरेंनी त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये अगर खुलासा करून टाकला असता की नितेश राणे आणि ही लोक जे बोलतायत ते खोटं आहे, हे माझ्याकडे असलेले पुरावे आहेत आणि नितेश राणेंनी देशाची आणि आमची माफी मागावी, तर मी ठाकरे कुटुंबाची माफी मागायला मी तयार आहे अगर आदित्य ठाकरेंनी पुरावे दिले तर. पण ते ना बोलता पत्रकारांनी जेव्हा त्यांना एक साधा फक्त एक प्रश्न विचारला तर नाही, तो राजकीय विषय आहे. दिशा सालियान सुशांत सिंग राजपूत हे खून प्रकरण आहे, सामूहिक बलात्कारचं प्रकरण आहे, अल्पवयीन मुलांवर असलेल्या केलेल्या छळाचं प्रकरण आहे, ते राजकीय प्रकरण नाही आहे. मला आमच्या पत्रकार मित्रांचं पण काही लोकांचं मला आश्चर्य वाटतं की तो जेव्हा तो प्रश्न तुम्हाला उडून टाकतो का नाही, ते राजकीय तुम्ही त्याला विचारलं पाहिजे की तुम्हाला का हा प्रश्न विचारला जातोय. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती नेते मंडळी आहेत, किती राजकीय पक्ष आहेत, मग फक्त आदित्य ठाकरेला दिशा सालियानबद्दल का विचारलं जातं, सुशांत सिंग बद्दल का विचारलं जातं. हा प्रश्नाचं उत्तर जो धाडसी पत्रकार विचारेल त्याचा मी नागरी सत्कार करीन, एवढं जाहीर करतो मी. दुसरा विषय असा आहे की हा भांडूपचा आमचा देवानंद झाकड झुल्या ह्याच्या स्वतःचं नाव त्या डॉक्टर सपना पाटकरच्या हल्ल्यामध्ये आहे, त्याला शिवी देण्यामध्ये आहे, एव्हिडन्सेस आहेत जे आपल्यासारख्या असंख्य मीडिया मित्रांनी टीव्हीवर दाखवलेलं आहे. तिला खालच्या दर्जाचे शिव्या देत होते त्या डॉक्टर महिलेला. त्या डॉक्टर सपना पाटकरनी स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2020 साली उद्धव ठाकरेंना ईमेलच्या द्वारे पत्र लिहिलेलं की संजय राऊत माझ्यावर असा छळ करतायत. तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्या पत्राची दखल पण घेतली नाही. आज पण ती डॉक्टर महिला भीतीच्या छायेमध्ये आहे. संजय राऊतची माणसं तिच्या घरावर दारूच्या बाटल्या मारतात, तिला शिवाशाप दिला जातो. मी हल्ली ऐकलंय तिला संजय राऊतची माणसं आता फोन करून सांगतायत की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तू आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं नाव घे. याबद्दल सकाळी जे भांडूपमध्ये जाणाऱ्या माझ्या पत्रकार मित्रांनी कधीतरी या संजय राजाराम राऊतला विचारलं पाहिजे की बाबा बदलापूरची घटना, उरणची घटना किंवा राज्यात होणाऱ्या सगळ्या महिला अत्याचाराबद्दल निश्चित बोललंच पाहिजे राजकीय नेत्यांनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.